आणि विट्यात पोलीस उतरले रस्त्यावर। रंगपंचमी आणि रमजान ईद सण बलिदान मास दिनाच्या पार्श्वभूमीवर शांतता आणि सुव्यवस्था कायम राहावी यासाठी विटा पोलिसांनी विटा शहरातील प्रमुख मार्गावर रूट मार्च काढला। या रूट मार्चच्या माध्यमातून सर्व नागरिकांनी रंगपंचमी आणि रमजान ईद सण बलिदान मास दिन शांततेत साजरा करण्याचे आवाहन विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी केले। पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या नेतृत्वाखाली विटा पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड्स यांच्या रूट मार्चला विटा पोलीस ठाण्यापासून सुरुवात झाली। रूट मार्चला विटा पोलीस ठाण्यापासून सुरुवात झाली। खानापूर रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे, मायनी रोड, नगरपालिका इमारत कॉर्नर मार्गे, चौंडेश्वरी चौक मार्गे, शगुन फीट कॉर्नर, महावीर नगर मॉडर्न स्कूल मार्गे, क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा कॉर्नर, कराड रोडने नेवरी नाका चौक ते परत कराड रोड मार्गे, दगडी पाण्याच्या टाकी मार्गे, उभी पेठ, मुल्ला गल्ली, तासगाव रोड मार्गे हा रूट मार्च पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे पोलीस ठाण्यात आला। साजरा होणारा रंगपंचमी सण, त्यानंतर रमजान ईद आणि बलिदान मास दिन या अनुषंगानं आज आम्ही रूट मार्चचं आयोजन केलेलं आहे। त्याकरिता 7 अधिकारी, 45 पोलीस अंमलदार, 26 होमगार्ड, 2 मोठी वाहनं, 2 बीट मार्शल असं पूर्ण ताकदीनिशी आम्ही आज विटा शहरातून कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, उद्याच्या येणाऱ्या रंगपंचमीच्या सणाच्या अनुषंगानं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कुठलाही गुन्हा घडू नये याकरिता रूट मार्चचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नुकतीच तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये एक बैठक घेतली, त्यामध्ये काय आवाहन केलं, कोण होतं तिथं? आज सकाळी पोलीस स्टेशनला विटा शहरातील सगळे मुस्लिम बांधव यांची मीटिंग आयोजित केली होती। जे ट्रस्टी आहेत मस्जिदचे, त्यांना शासनाकडून आलेल्या सूचनांचं भोंग्या सनबतातील जे आवाजाचं आहे लाऊडस्पीकरची परवानगी घेणे, संध्याकाळी सायंकाळी 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर न लावणे आणि जी आवाजाची मर्यादा आहे ती शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार आवाजाची मर्यादा राहावी याबाबत सूचना देऊन येणाऱ्या रमजान सणाच्या अनुषंगाने त्यांच्याशी संवाद साधून कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही। नागपूरची घटना जी घडलेली आहे त्या घटनेच्या अनुषंगाने त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आणि विटा शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, कुठलाही वादविवाद होऊ नये, दोन्ही समाजामध्ये हिंदू मुस्लिममध्ये कुठलाही वाद होणार नाही याकरिता त्यांच्याशी संवाद साधून त्यांना शांत राहण्याबाबत आणि येणारा सण साजरा व्यवस्थित करण्याबाबत आवाहन करण्यात आले। खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल।